राष्ट्रवादीचा एकही आमदार पवारांना भेटला नाही असं उमेश पाटलांनी म्हटलेलं आहे। सर्व आमदार पक्षासोबतच आहेत असं उमेश पाटील म्हणतायत। 22-23 आमदार संपर्कात असल्याचा पवार गटाच्या नेत्यानं दावा केला होता। पवार गटातील बातमीनंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी करण्यात आली। यामध्ये कोणताही आमदार हा शरद पवारांच्या पक्षासोबत संपर्कात नाही असं उमेश पाटील यांनी म्हटलंय। की तुतारीचा एखादा आमदार सोडला तर बाकी सर्व आमदार जे आहेत आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला होता रोहित पवारांसकट असं म्हटलेलं होतं। कारण अजितदादा हयात असताना रोहित पवार हे सातत्यानं अजितदादांना या तुमच्याबरोबर सोबत घ्या अशा पद्धतीची विनंती करत होते आणि त्याचबरोबर मंत्रिपदाची सुद्धा अपेक्षा करत होते। त्यामुळं त्यांनी जे काही पेरलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करण्याच्या करता, आमच्या पक्षाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या करता तर रोहित पवार जर अशा पद्धतीनं बातम्या पेरत असतील, काही सूत्रांच्या हवाल्यानं म्हणून त्यांचीच माणसं मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीची काही बातम्या पेरत असतील तर ते गैर आहे। त्यांनाही चांगलं माहीत आहे की त्यांच्या पक्षाचे आमदार, त्यांच्या पक्षाचे खासदार हे निश्चितपणे अजितदादा हयात असताना आणि आजही हे घड्याळामध्ये प्रवेश करण्याच्या करता उत्सुक होते। त्यानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू केली गेली। विलिनीकरणाच्या चर्चा ही सातत्यानं तेवत राहावी आणि त्यांच्या आमदार